नमस्कार मंडळी. तर कशा आहेत सर्व मजेतच असाल आणि मी सुद्धा मजेत आहे. तर आज स्पेशल डे आहे माझ्यासाठी, म्हणजे आज माझा बर्थडे आहे आणि प्लस आम्हाला एका लग्नाला सुद्धा जायचं होतं. ते इथे आता मी त्याच्यासाठी रेडी झालेली आहे आणि कशी दिसत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही साडी फर्स्ट टाइम वेअर केलेली आहे आणि यालाच मॅच असं ब्लाऊज झालेलं, तर हेच ब्लाऊज वेअर केलं. त्यानंतर आम्ही निघालो आणि मुलांना एका ठिकाणी त्यांच्या स्कूलचा प्रोग्राम होता, तर दोघंही तिकडे गेलेले. तर आम्ही दोघेच आता निघालेलो आहे लग्नाला. आणि लग्न बरंच दूर होतं, म्हणजे अगदी गावाच्या बाहेर होतं ते लॉन, आणि जायला पण भरपूर असा वेळ आम्हाला लागला. आणि आज बरीचशी अशी ऊन सुद्धा पडलेली होती आणि केस एकदमच उडत चाललेले होते, म्हणून अगदी मी डोक्यावर स्टॉल घेऊन घेतला आणि दोघे पण आम्ही निघालो. आणि रस्त्याने ना खूपच छान असा व्ह्यू होता आणि इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं की आम्ही दोघी लॉंग ड्राईव्हवरच चाललो, म्हणजे स्पेशली कुठे बाहेर लग्नात वगैरे नाही चाललो. तर इथे आहे, बघू शकता, तुम्हाला मी दाखवते, इतके छान छान व्ह्यूज आहे, बघू शकता. आणि मस्त असं पहाड सारखं आणि छान छान असे झाडे वगैरे, तर खूप छान असं होतं. आणि इकडे ना जास्त रहदारी नसते, म्हणजे इकडे जास्त येणे जाणं नसते लोकांचं, कारण उन्हाळ्यामध्ये बरेचसे लग्न असतात. तर हे लॉन अगदी आउटसाईडला आहे, शिवालय म्हणून, तर बघू शकता. आणि इकडे रेल्वेचं सुद्धा काम चालू आहे, रेल्वेची पटरी बनणं चालू आहे, तर हे सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि डोंगराळ भाग तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि फायनली आता आम्ही जवळपास पोहोचलेलोच होतो. पण आजचं लग्न ना खूप इंटरेस्टिंग, म्हणजे भव्य दिव्य लग्न होतं. आणि आजच्या लग्नामध्ये ना खूप मोठे मोठे मंत्री आणि आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण सर गवई यांची आई सुद्धा आज त्या लग्नात येणार होते, तर येणार आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवते, त्यांना सुद्धा समोर दाखवते. चला आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे लग्नामध्ये. आणि बघू शकता तुम्ही, इतकी जास्त गर्दी होती त्या लग्नामध्ये, कारण खूप मोठे मोठे मंत्री येणार होते आणि आजूबाजूचे लोक. तर फायनली बघा, आता सरन्यायाधीश भूषण सर यांची आईची एंट्री झालेली आहे. तर बघू शकता आसपास इकडे सगळे पोलिसांची सिक्युरिटी आहे. आणि इथे ते आलेले आहेत, व्हाईट कलरची साडी त्यांनी घातलेली होती. आणि आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते असं, कारण एकदम त्यांना जवळून पाहणं हे आपल्यासाठी खूप जास्त एक्साइटमेंट, म्हणजे आनंदाचीच गोष्ट वाटते की आपण त्यांना एकदम जवळून बघितलं. तर मी त्यांना अगदी जवळून बघितलं आणि व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी शूट केलेला आहे. आणि लग्न लागायला आता थोडाच वेळ बाकी होता, कारण जो नवरदेव होता तर त्या सरन्यायाधीशांच्या आई आहेत, त्या नवरदेवाच्या आत्या होत्या, म्हणजे अगदी जवळचे रिलेटिव्ह. चला आता नवरींची सुद्धा एंट्री झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी एंट्री झालेली आहे नवरींची. आणि नवरीन पण दिसायला इतकी छान होती आणि ती सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि मुलगा सुद्धा. तर सरन्यायाधीश भूषण सर यांचे रिलेटिव्ह आहेत नवरदेवाच्या इकडचे, आणि आम्ही मुलींकडनं गेलेलो होतो. तर अशा प्रकारे आता लग्न स्टार्ट होणार होतं. नवरींची एंट्री सुद्धा खूप छान झालेली आहे. आणि समोर गेल्यानंतर नवरींनी खूप छान असा डान्स सुद्धा केलेला आहे. पण आता गर्दी इतकी जास्त होती की मी समोर जाऊ शकली नाही आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर नाही करू शकली, कारण तो शूट नाही करता आला मला. आणि बघू शकता तुम्ही, जे शूट करता आलं ते तुमच्यासोबत मी आता शेअर करते आहे. आणि व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सुद्धा माझ्या सबस्क्राईब करा. त्यानंतर बघू शकता, म्हणजे खूप छान डेकोरेट केलेलं होतं आणि एंट्री पण इतकी छान झाली. आणि फायनली आता लग्न लागलेलं आहे, एकच विधी बाकी होती फक्त. तर बघू शकता, फक्त आता हारच घालायचे बाकी होते. तर इथे आता हार वगैरे घालून झाले नवरदेवांचे आणि फायनली लग्न झालेलं आहे. आणि नवरदेवाच्या अगदी साईडलाच इकडे बसलेले होते सगळे जे आलेले होते लग्नात VIP पर्सन, आणि बाकीचे इकडच्या साईडला. आणि लग्नामध्ये भरपूर जण आलेले होते, म्हणजे अगदी इतका मोठा हॉल असून सुद्धा बसायला सुद्धा जागा नव्हती, कारण भरपूर लोक आलेले होते. तर बघू शकता आता लग्न लागलेलं आहे.
त्यानंतर लग्न लागल्यानंतर मग लग्न खूप लेट लागलेलं होतं आणि भरपूर अशी भूकसुद्धा लागलेली होती. तर बघू शकता इथे सुद्धा अशी गर्दी जमलेली होती. इथे नवरींला कॉंग्रॅच्युलेशन करायला आली मी फायनली. आणि आता तुम्हाला अगदी जवळून दाखवते सरन्यायाधीश भूषण सर यांची आई. आता बघू शकता तुम्ही, इथे मी शूट केलेला आहे आणि हे आहेत त्यांच्या आई. तर बघू शकता तुम्ही, आणि बरीचशी सिक्युरिटी त्यांच्या आसपास होती आणि त्यांच्याच बाजूने बसलेले होते ते सुद्धा मंत्रीच आहेत. तर अशा प्रकारे शूट केलेला आहे मी हा व्हिडिओ. आणि भरपूर अशी गर्दी त्यांच्याजवळ झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनली जेवणासाठी आता जाणार होतो. आणि इथे ताईच आहेत ह्या आमच्या बाजूच्या, तर त्यांची भेट चालू होती त्यांच्यासोबत. आणि त्यानंतर फायनली आम्ही जेवणासाठी इथे पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा जेवणासाठी भरपूर अशी गर्दी होती. मग फायनली आम्ही बाहेर आलेलो दोघंही, आणि बाहेरच्या साईडला सुद्धा खूप जास्त गर्दी होती. तर आम्ही एका साईडला इथे मस्त बसलेलो दोघंच जण आणि इथे मस्त जेवण एन्जॉय केली. आणि जेवणामध्ये भरपूर असे पदार्थ होते. फायनली आता इथे माझं जेवण झालेलं आहे, फक्त अहोंचं जेवण बाकी होतं. तर इथे म्हटलं चला थोडंसं शूट करून घेते. आणि प्रत्येकच ठिकाणी गर्दीच होती. तर त्यानंतर मग आम्ही फायनली आता निघालो. अहोंचं जेवण होतच आलं होतं. तर इथे पार्किंगला सुद्धा बरीचशी गर्दी होती. त्यानंतर आज माझा बर्थडे होता, तर बराचसा वेळ आमचा बाहेरच गेलेला होता. तर इथे आता आम्ही गाडी काढण्यासाठी आलेलो आहे आणि इथे सुद्धा भरपूर गर्दी होती. आणि पाठीमागच्या साईडला इतका छान व्ह्यू होता की असं वाटत होतं की छान छान असे फोटो क्लिक करावे. आणि मला वाटत होतं, पण अहो आज पहिल्यांदा स्वतःच बोलले की चला आपण थोडेसे फोटो वगैरे इथे शूट करावं. तर इथे मस्त असे फोटो क्लिक करून घेतले. कसे निघाले ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप छान वाटत होतं. आणि इथे बसून सुद्धा अहोंनी माझे थोडेसे फोटो क्लिक केलेले आहे. कसे वाटत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर फायनली आता आम्ही निघालेलो आहे घरी. आणि आत्ताचा सुद्धा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता 2 वाजलेले आहे आणि आताचा व्ह्यू सुद्धा दुपारचा इतका छान होता की काय सांगू तुम्हाला. बऱ्यापैकी म्हणजे माझा बर्थडे लग्न होतं त्या दिवशी, पण छान असं सेलिब्रेट झाल्यासारखं वाटत होता. कारण आज मला खूप जास्त मस्त असं फिरायला मिळालं होतं आणि अगदी अहो होते सोबत आणि दोघंच जण आम्ही. तर खूप छान वाटत होतं. आणि फायनली आम्ही आता निघालेलो आहे आणि हा सुद्धा व्ह्यू मी शूट केलेला आहे तुमच्यासाठी. आणि बघू शकता. आणि ते जे मंत्री बसलेले होते तर ते माणिकराव ठाकरे होते आणि बरेचसे असे आलेले होते. आणि फायनली आता इथे पेट्रोल संपलेलं होतं आमचं. तर इथे आता थोडासा वेळ बाकी होता कारण पेट्रोल पंपवर गर्दी होती. तर इथे मग आम्ही 5 ते 10 मिनिटं इथे आमचे गेलेले. मग फायनली आम्ही आत्ता निघालेलो पेट्रोल भरल्यानंतर. आणि अहो बोलले की आता घरी जातच आहो, तर चल केकसुद्धा घेऊन घेते. आणि संध्याकाळी छान असा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट होणार होता. तर इथे आम्ही पिस्ता शॉपमध्ये आलेलो आहे. यवतमाळचं फेमस असं शॉप आहे. तर केक बघू शकता तुम्ही, किती छान छान असे होते आणि कलरफुल पाहायला की खरंच खूप छान वाटत होता. तर त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि इथे खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं आणि मिररसुद्धा होता. तर इथे सुद्धा आम्ही थोडेसे फोटो क्लिक करून घेतले. त्यानंतर आमचं केकचं सिलेक्शन चालू होतं, कोणता घ्यायचा. तर मला ना केक तेवढा आवडत नाही, म्हणून मी अहोंना म्हटलं की मुलांना जो आवडेल तोच घ्या, कारण मला केकची जास्त आवड नाही आहे. आणि एकदा ना मुलाचा माझा बर्थडे होता तेव्हा ना केक खूपच खराब निघालेला होता. तेव्हापासून मला केकच आवडत नाही. चला आता केक वगैरे घेणं झालं आणि इथे आता आम्ही बाहेर आलेलो. आणि इथे छान असं मिरर होता आणि आजूबाजूला मस्त असं व्ह्यू होता. म्हटलं चला इथे सुद्धा थोडे फोटोशूट करावे. ते इथे सुद्धा अहोंनी फोटोशूट केले. चला आजचा दिवस असाच होता. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.